हॅलो गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर आपली गुड मॉर्निंग झाले आणि आज ॲक्च्युली थोडी गुड मॉर्निंग लेट झाले, बट ठीक आहे. आणि आपली आंघोळ वगैरे झाले आणि नाश्ता नाही झाला, तर आपण नाश्ता करूया. चला गाईज, नाश्त्याला आपला रोजचा शेक. नाश्ता आपला जरा सेम असतो, पण या नाश्ता करायला. आणि यासोबत टिंगूची पण इकडे झोपला आहे बघा. दिसतो का तुम्हाला? म्हणजे एवढा फ्लॅट झोपला आहे ना, एकदम दिसत बघा. कान आणि त्याची थोडी बॉडी अख्खा झोपला आहे. येस, मी ॲक्च्युली आज जिमला पण जाणार होतो, बट मी थोडं लेट उठलो. मग मी काही जिमला वगैरे गेलो नाही, बिकॉज लेट झालं असतं. आता जिमला आणि कुठे काही गेलो तर नाही, पण आता टाईम झाला आपलं जेवायचं. मग आपण जरा जेवूया. या गाई जेवायला. आज जेवायला छोलेची भाजी आणि चपाती आणि पोटॅटो फ्राय. हे मस्त. गाईस, तुम्हाला माहिती आहे आता काय झालं? आता संध्याकाळ झाली आणि आपण तर आता चहा पिऊ. या चहा प्यायला. गाईस हे बघा, टिंगू भाऊ झोपला आणि रस्त्यावर झोपला. टिंगू. गाईज, या आपण जरा आता नाश्ता करूया. आणि नाश्त्याला बघा, प्रॉपर असा एकदम हेल्दी नाश्ता. रताळी, वॉटरमेलन, चणे आणि थोडी गाजर. हो, तर या आपण नाश्ता करूया. आधी कॅरेट आणि मस्त असं प्लेटमध्ये सगळं आहे. चणे, रताळी आणि वॉटरमेलन. आणि मागे मॅच चालू आहे, RCB वर्सेस दिल्ली. आणि पॉवर प्लेमध्ये त्यांचे 6 विकेट गेलेले. आणि म्हणजे काहीतरी 10च्या आसपास होते तेव्हा 6 विकेट होते त्यांचे. आणि आता तर पॉवर प्ले संपला आणि चालू आहे मॅच. आता 7 विकेट गेले. तर काय वाटते, RCBचा रेकॉर्ड तोडून घेतील का DC कडून, म्हणजे दिल्लीकडून? 49चा, द लोएस्ट टोटल ऑफ द IPL. म्हणजे मला तर वाटत नाही, म्हणजे करू शकतात त्याच्यापेक्षा जास्त. आता दिल्ली मॅच तर चालू आहे. गाईज, ॲक्च्युली अल्ली जरा बाहेर गेलेली, म्हणजे ती कोल्हापूरला गेलेली. तर तिकडून तिने अंबाबाईचा प्रसाद आणला आहे बघा, लाडू आहे. तर आपण खाऊया प्रसाद. चांगलं आहे, मस्त. गाईज, मॅचबद्दल आपण नंतर बोलू, पण आपण जरा आता जेवूया. लेट्स गो. गाईज, जेवायला फरसबीची भाजी आहे, ग्रीन. या जेवायला. पण त्याच्यासोबत हे बघा, पनीर बुर्जी पण आहे, थोडं बॅलन्स करायला. आम्ही ज्या पद्धतीचा ह्युमर शिकलो, ते ह्युमरमध्ये पर्टिक्युलर रोलर कोस्टर असायला पाहिजे. तो ह्युमर वर गेला पाहिजे, खाली आला पाहिजे. येस, माझं जेवण झालं आहे. आणि काय म्हणजे, आता दिल्ली 75ला ऑल आऊट झाले. आणि तोच टार्गेट RCBने 7 ओव्हरमध्ये गेला. आणि मॅच म्हणजे संपली, पण पटकन संपली. आणि म्हणजे काय बोलायचं. आणि मला तरी वाटते ही म्हणजे शॉर्टेस्ट मॅच होती, म्हणजे पटकन संपली. आता ही IPLची शॉर्टेस्ट मॅच होती का माहीत नाही, बट या IPLची ती म्हणजे शॉर्टेस्ट मॅच होती. पटकन लगेच संपली. आणि सरप्रायझिंग गोष्ट बघा ना, म्हणजे याच दिल्लीने 2 दिवस आधी याच ग्राउंडवर 264 मारलेला. आणि आता 2 दिवसानंतर याच दिल्लीने 75ला ऑल आऊट झाली. म्हणजे बघा ना, दिस इज क्रिकेट. म्हणजे कधी पण काय पण होऊ शकते. सो आपण काय बोलू नाही शकत, पण ठीक आहे. RCB जिंकली आणि आता दिवस पण संपलेला आहे आणि एव्हरीथिंग इज डन. आणि येस, टुडे वॉज अ क्वाईट गुड डे. म्हणजे ॲक्च्युली आज जिमला पण जाणार होतो, बट नाही गेलो. आणि बाहेर पण कुठे काही जास्त गेलो नाही. मग हेच बोलून मी हा आजचा ब्लॉग एंड करतो, कारण दिन खतम तो ब्लॉग खतम. अँड लेट्स मीट टुमॉरो. ओके, चलो, बाय बाय बाय.